आपले पूर्वज कमालीचे हुशार होते, हो की नाही? म्हणजे बघा, त्यांना माहिती होतं की धोंडे काही जावयाला मारू शकत नाही, पाप लागतंय. म्हणून मग अधिक महिना, आणि अधिक महिना सगळ्यात जास्त पवित्र मानला जातो. या महिन्यात दान धर्म देखील केलं जातं, पण सगळ्यात पहिला मान कोणाचा असेल तो म्हणजे जावई आणि लेकीचा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. धोंडे आपण आज करतोय, मारायचे नाही, खायचे. कोणालाही हा धोंडा लागत नाही, काळजी नका करू, पण खायला मजा येते. या धोंड्याचं आवरण अलवार व्हावं, पांढरशुभ्र व्हावं, पुरण करताना ते वाटायची गरज नाही, अशा खूप साऱ्या टिप्स आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर ते आपण बघूयात. तर सगळ्यात आधी पुरण करण्याकरता अर्धा कप चणा डाळ. तर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि 3 ते 4 वेळा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. डाळ स्वच्छ धुवून झाली, अर्धा कप डाळ आहे तर 1.5 कप पाणी घेतलं. झाकण लावायचं मोठ्या आचेवर 5 मिनिटं, आणि एकदा का शिट्ट्या व्हायला लागल्या की मध्यम आचेवर 7-8 शिट्ट्या काढून घेणार. चला, इथे ना 8 शिट्ट्या मी काढून घेतल्या. वाफ पूर्ण गेली. वाह! आणि जे प्रमाण दिलं होतं ते परफेक्ट आहे बघा. यामध्ये खूप पाणी पण राहिलेलं नाही, म्हणजे कट काढायला पाण्याचा अंशच यामध्ये राहिला नाही. आता पुरण न वाटता आपण करणार आहे ना, मग काय करायचं, हे असं मॅशर घ्यायचं. आधी डाळ चांगली मॅशरने घोटून घ्यायची. म्हणजे कधी तुम्हाला असं नुसतं पुरण खायची इच्छा झाली तर ही ना अगदी अचूक प्रमाणासहित रेसिपी आहे बघा. आणि आता यामध्ये अर्धा कप चणा डाळ घेतली होती, तर अर्धा कपच आपण इथे गूळ घालूयात. आणि हा गूळ देखील डाळीसोबत एकजीव करायचा. आता गॅस सुरू करते. हे बघा, गॅस बंद होता, आणि आता हे गुळासोबत एकजीव करून घ्यायचं. पुरण करायची अगदी सोपी पद्धत आहे की नाही. डाळ तुम्हाला वाटून घ्यायची, घाटून घ्यायची, काही नाही. नुसतं मॅशरने मॅश केली की छान शिजते. आता गुळ छान विरघळलाय बघा. डाळ गरम असल्यामुळे गुळ पटकन विरघळतो, आणि हे मिश्रण आता हलकंसं पातळ झालंय. आता हे तोवर शिजवायचं जोवर हे हलकं घट्ट नाही होत तोवर. चला, एक 5 मिनिटं झाली, 5 ते 6 मिनिटं. कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे हे पटकन शिजतं बघा. छान घट्टसर झाली आहे, आणि यामध्ये असा चमचा उभा ठेवला तरी तो छान उभा राहतो. याचा अर्थ पुरण किंवा डाळ आपली छान शिजली आहे. तर गॅस बंद करायचा. खूप कोरडी नका करू, कारण जसजशी थंड होते ना तसतशी ही आणखी घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे इतकी जी झाली आहे ती अगदी अचूक आहे. आता यामध्ये घालूयात वेलदोड्याची पूड, सुंठपूड, चिमूटभर मीठ, आणि अर्थातच गूळ आहे तर नखभर जायफळ पण घालायचे. वाह! गुळाचा कुठलाही पदार्थ असेल ना तर तुम्हाला सांगते, सुंठ, वेलदोडा आणि जायफळ, खतरनाक चव लागते त्या पदार्थाची. आता हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं. पुरण तयार आहे. आता याच्या आवरणासाठी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं, आणि पीठ चाळून घ्यायचं, म्हणजे आवरणाला आहे ना रंग छान येतो. आता यामध्ये पाव चमचा मीठ, आणि त्यासोबतच थोडंसं पाणी देखील घालतात, आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा. खूप सैल अजिबात करू नका. पाव कपलावर 2 चमचे पाणी जास्त लागतं. एकदम घट्टसर पीठ मळून घेऊया. चला, आता हे छान पीठ मळून झालं. घट्टसर केलंय बघा, सैल अजिबात नाहीये, असं तिंबलं गेलं पाहिजे. आता यावर झाकण ठेवूयात. थोडंसं पाण्याचा थर लावते, कारण आपण तेलबिल काही लावलं नाहीये. झाकण लावूयात, आणि इतर कणिक आपण मुरण्याकरता ठेवतो तसं 10 मिनिटं मुरण्याकरता ठेवून देऊयात. कणिक मळल्यावर मला वाटलं थोडी कमी पडेल, म्हणून अर्धा कप आणखी कणिक वाढवली, आणि हे बघा टोटल 1.5 कप इथे कणिक वापरली. आणि हे बघा परफेक्ट झालंय. आता थोडंसं तेल स्प्रे करूयात. बरं, हे आपलंच आहे मधुराज रेसिपीचं. मधुराज रेसिपी club.com वर जाऊन खरेदी करू शकता. फार हँडी पडतं आणि खूप मस्त होतं रोजचं आपण तेलाची कामं करत असताना. आता हे तेलात पुन्हा मिसळून घ्यायचं, आणि कणिक एकजीव करायची. कणिक मळताना अजिबात आपण तेल लावलेलं नाहीये. जे काही तेल आपण घालतोय ते आत्ताच फायनली, तेही कणिक हाताला चिकटू नये म्हणून.
फुसफुस केले, त्यामुळे असं काही पाव चमचा पण हार्डली तेल नसेल. आता यामधून एक उंडा घ्यायचा, पण कणिक बघाल, कणिक छान घट्टसर आहे, अजिबात सैल नाही आहे. ही आता एकसंध करूयात. आणि ही लाटत असताना आहे ना, तांदूळाच्या पिठीचा वापर करायचा, म्हणजे यामध्ये पाण्याचा जर आणखी काही जास्त अंश असेल तर तोही शोषला जातो आणि उकड काढलं ना की रंग छान पांढरा शुभ्र यायला मदत होते. आता ही सरसर सरसर मोठी पोळी लाटून घेऊयात. म्हणजे काही काही किचन टूल्स आहेत ना, ते अगदी म्हणजे किचन अपग्रेड करण्यासाठी फार युजफुल होतात. त्यातलंच हे का माझा ऑइल डिस्पेन्सर आहे. डिस्पेन्सर म्हणून पण वापरू शकता, स्प्रे म्हणून पण वापरू शकता. सॅलडला, डोसा करताना, पराठा करताना वाटीमध्ये तेल काढायची गरज नाही, फुसफुस केलं की काम झालं. आणि ही पोळी आहे ना, जितकी पातळ लाटता येईल तितकी लाटून घ्यायची. चला आता हे बघा, एकदाच पीठ लावलं, पुन्हा काही पीठ लावायची गरज पडलीच नाही. पोळी छान लाटून झाली. आता याच्या पुऱ्या करून घ्यायच्या. मी लहान लहान उंडे करते, खूप मोठे करत नाही, त्यामुळे छोटीशीच पुरी करते. कारण खूप मोठा उंडा पण खायला बोर होतं. असा छोटासा मिनी साईज असला ना की खाल्ला पण जातो आणि दिसायलाही छान दिसतं आणि कोणी खायचा कंटाळाही करत नाही. हे जास्तीचं आवरण काढूयात. ही पोळी पुन्हा एकदा हलकीशी पातळ करूयात. आता ही एकसारखी पातळ झाली की हे पुरण जे आपण तयार केलंय हे यामध्ये भरायचं आणि हा उंडा बंद करून घ्यायचा. मोदक कसं आपण करतो अगदी तसं. वा, हे बघा छान गुळगुळीत झाला की नाही उंडा. चला आणखी एक दाखवते. हे असं म्हणजे मोठे मोठे उंडे धोंडे तुम्ही करू शकतात, पण छोटे धोंडे खायच्या दृष्टीने अगदी बरे पडतात आणि मग बरोबर 33ही करता येतात. आणि खाणारी मंडळी पण आवडीने घेऊन पटकन उचलून खातात. हे झाले की नाही. ही खालची बाजू आहे, हे व्यवस्थित बंद करूयात. हा पुढचा धोंडा देखील तयार. सोपं आहे की नाही. आणि मिनी मिनी धोंडे, खरंच सांगते, पेढ्याच्या आकाराचे धोंडे केले की सगळे पटकन उचलून आवडीने खातात. आणि मग जे प्रमाण आपल्याला लागतं 33, ते बरोबर 33 करणं पण सोपं जातं. आता सगळेच हे धोंडे मी भरून घेते. जेवढे धोंडे तयार आहेत ना तेवढे असे आपण वाफवायला ठेवूयात. तर जे प्रमाण घेतले, अर्धा कप चणा डाळ आणि गव्हाचं पीठ, यामध्ये जवळपास 60पेक्षा जास्त धोंडे तयार होतात. आत्ता जेवढे तयार आहेत तेवढे मी ठेवते आणि मग उरलेले पुन्हा वाफवूयात. आता हे तयार धोंडे काही जण तळून करतात किंवा वाफवून केले तरी चालतात. मी मात्र वाफवून करते. तर आता स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलंय. चाळणीत वाफवून घेतले तरी चालतील. झाकण लावायचं. फक्त 5 मिनिटं वाफवायचे. 5 मिनिटाच्या वर जास्त वेळ लागत नाही, कारण पिटुकलेच आहेत, खूप मोठे मोठे आपण केले नाहीत. चला इथे बरोबर 5 मिनिटं हे वाफवून घेतलं आणि आता चेक करूयात. गॅस बंद करते. हे बघा, एकूण एक उंडा मस्त फुललाय, पांढरा शुभ्र झालाय, रंगही त्याचा अजिबात बदललेला नाही. आता हा थंड होऊ द्यायचा आणि मगच सेपरेट करूयात किंवा काढूयात, नाहीतर आता आहे ना जरा स्टिकी असतो, चिकटून बसतो. धोंडे तयार आहेत, दिसतात की नाही मस्त, सातारी कंदी पेढ्यासारखे, पण पेढे नाही आहेत. आणि तुम्हाला म्हणलं ना छोटे छोटे पिटुकले केले ना की खायला बघा. वा, दिंड करा किंवा धोंडे करा, आवरण अलवार झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, पुरण बहारदार झालं पाहिजे, चवदार झालं पाहिजे. सुंठ, जायफळ, वेलदोड्याचा काय स्वाद उतरलाय तुम्हाला सांगते. न खाणारे मागून मागून खातील याची खात्री मी तुम्हाला देते. चला, रेसिपीचं साहित्य आणि कृती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, करून बघा आणि कसं झालंय मला कळवा. Madhura's recipe.
मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.